नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. 23 नोव्हेंबर रविवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली मोठी महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना दर महिन्याला 1500 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे लाभार्थी 2 कोटींपेक्षा अधिक महिला आहेत. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झाला असून आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरता लाभार्थींमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी बघा. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून जगात प्रसिद्ध आहे. पुण्यातील आयटी पार्क भारतातील दुसरे मोठे आयटी पार्क आहे. दरम्यान आता भारतातील तिसरे मोठे आयटी पार्क सुद्धा आपल्या महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. आता राज्यात पुण्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आणखी एक मोठे केंद्र निर्माण होणार आहे. राज्यातील दुसरे सर्वात मोठे आणि देशातील तिसरे मोठे आयटी पार्क आता महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात उभारले जाणार आहे. पुढील बातमी बघा. मागील 2 दिवसांपासून राज्यातील काही भागातील थंडी कमी झाली. दिवसभर ढगाळ वातावरणही बघायला मिळते. सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. हेच नाही तर काही भागांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली. राज्यात गारठा पुढील दिवसात कमी होईल. 23 नोव्हेंबर रोजी ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. देशभरातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते एकाच वेळी 3 प्रमुख चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून वादळ उठणार असून मोठा फटका काही राज्यांना बसेल.